इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथ आनंदनगर औद्योगिक क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त कामगारांनी सुरक्षेची शपथ घेतली। अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात तब्बल 1400 कंपन्या आहेत। या कंपन्यांमध्ये कामगारांनी सुरक्षा संदर्भात कशी काळजी घ्यावी याची माहिती त्यांना देण्यात आली। यावेळी शेकडो कामगार राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। औद्योगिक सुरक्षा विभागाचे डायरेक्टर के.एस. केंद्रे यांनी कामगारांना सुरक्षेची शपथ दिली। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कामगार, ITIचे विद्यार्थी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते। ही MIDC आनंदनगर MIDC महाराष्ट्रामध्ये 5 स्टार फार्मास्युटिकल झोनमध्ये प्रख्यात असलेली MIDC, त्यामुळे याचा आम्हाला अभिमान आहे। आम्हा आणि माल संस्था यांच्या पुढाकाराने आज मोठ्या प्रमाणात भव्य अशी येथे सुरक्षा रॅली काढण्यात आली। राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त स्वतःची सुरक्षा जर आपण करू तर या अनुषंगाने दुसऱ्याची सुद्धा सुरक्षा होते। आपण काळजी घेतली तर दुसऱ्याची काळजी घेतल्यासारखंच असतं। त्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह, त्याचबरोबर वाचाल तर वाचाल, सुरक्षित अंतर ठेवणे आणि या आजच्या रॅलीमध्ये अनेक संदेश देण्यात आले होते। यामध्ये आज डेप्युटी डायरेक्टर केंद्रे साहेब, आमचे अध्यक्ष उमेश ताडे यांच्या संकल्पनेने मोठ्या प्रमाणात झाली इथे संपूर्ण। ॲडिशनल अंबरनाथ MIDC मध्ये सुमारे 1400 कारखाने आहेत, 60 ते 70 हजार कामगार आहेत। त्या सर्व कामगारांच्या सुरक्षेसाठी आमची एक टीम आहे, म्युच्युअल रिस्पॉन्स ग्रुप मार्क आमा, आणि ह्या टीमतर्फे आम्ही सततचे इथे कार्यक्रम घेत असतो। दर महिन्याला आम्ही मुलांना म्हणजे इथल्या वर्कर लोकांना प्रशिक्षण देत असतो सेफ्टीचं। आणि आता हा सुरक्षा आपली 4 ते 11 जे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आहे त्या निमित्ताने आम्ही आज एक सुरक्षेची रॅली काढली होती की जेणेकरून जास्तीत जास्त सर्व जे आपले जे कामगार बंधू भगिनी आहेत ते आणि इव्हन ITIचे जे आमचे उद्याचे कामगार आहेत तर त्या लोकांना इथे उपकृत केलेलं आहे की जेणेकरून की त्यांना सुरक्षा काय असावी आणि त्याचं एक अभियान आम्ही जागरण चालू केलेलं आहे। ते आजपासून सुरुवात झाली आहे। या रॅलीमध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि आमचे जे डिश डिपार्टमेंट्स औद्योगिक सुरक्षा विभाग तर त्याचे डेप्युटी डायरेक्टर साहेब हजर आहेत। खरं तर त्यांच्या संकल्पनेत ही रॅली सुरू झाली आमची, तर सर आहेत आता आमच्या बरोबर। हा 54वा सुरक्षा सप्ताह आहे देशातला, तर याच्यामध्ये सुरक्षा आणि स्वास्थ्य हे विकसित भारतासाठी आवश्यक आहे अशी संकल्पना आहे। आपल्या इथं 1400 कारखाने आहेत। आपला नेहमीच प्रयत्न आहे की आग लागल्यानंतर विझवण्याच्या अगोदर आग लागू नये याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण वेळोवेळी फायर एक्सटिंग्विश करण्यासाठी ट्रेनिंग्स आहेत, ऑर्गनाईज करतो। फायर स्टेशन तरी वेगवेगळे प्रोग्राम करतात आणि आमामध्ये पण आपण प्रोग्राम करतो। या सर्वांसाठी कामगारांमध्ये सुरक्षतेची जाणीव करण्यासाठी आपण एक सेफ्टी रॅली ऑर्गनाईज केली आणि या सुरक्षा रॅलीला भरपूर कामगारांनी प्रतिसाद दिला। याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो। आणि हा एक पहिल्यांदा आम्ही प्रयत्न केला होता। यामध्ये काही चुका झाल्या असतील तर थोडं पाण्याचे अरेंजमेंट आहे तर ते आम्ही नक्की पुढच्या वेळेस सुधारणा करू आणि त्याच्यामध्ये पुढच्या वेळेस याच्यापेक्षा मोठा छान प्रोग्राम करू, थोडं मी सांगतो। धन्यवाद।